ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्या मित्रांसमवेत सिंहगडावरती फिरायला आलेला 24 वर्षीय गौतम गायकवाड खरं तर सिंहगडावरून गायब झाला। 5 दिवसाच्या अखेर खरं तर तो सापडला। सध्या तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय। गौतम गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यासोबत चर्चा करू। गौतम, नक्की काय घटनाक्रम तुझ्यासोबत घडलेला होता? त्यानंतर मला वॉशरूमला आलते, तर मित्र माझी सगळी होती एका साईडला, मग वॉशरूमला साईडला चाललेलो, तिथं कुत्रा होता एच पाशी, त्याला मी पकडायला गेलो। एक पाय असा वर ठेवलेला, जास्त खाली पण नव्हता, जवळच होता, ते एक पाय असा वर ठेवलेला, दुसरा पाय खालनं त्याला असं पकडायला गेलो, तेवढ्यात खालच्या पाय घसरला माझा। मग ते घसरत थोडं खाली गेलो, जास्त खाली नव्हतो गेलो, मला वरचा एक दिसत होता तिथून। मग जसं मी ट्राय करत होतो वर चढायसाठी, तसं अजून घसरत होतो खाली। मग असं करत थोडं खालीपर्यंत गेलो, पण एक थोडा दिसत होता। त्यानंतर अंधार झाला का काय झालं काय माहित, पण वरचं काही दिसतच नव्हतं, आणि पाऊस पण पडत होता कंटिन्यू, त्याच्यामुळे घसरत होतो कंटिन्यू। त्यानंतर खाली उतरल्यानंतर माझं काही ते वरती असं स्ट्रेट सरफेस होतं, म्हणून वर जास्त मला ट्राय केलेला 4-5दा वर चढायला, पण वर काही चढायला येत नव्हतं। म्हणून असं साईड वेसनं चालत होतो, साईडनं, जसं हातात गावात येतंय त्याच्या हिशोबाने साईड वेसनं चालत होतो। थोडं चालल्यानंतर म्हणजे एकजोट झालेलो, लय ट्राय केलता, टाइम पण कळत नव्हता किती झालाय, वरचं पण काही दिसत नव्हतं मला। पुढं जात गेलो, जशी मला वाट गावत होती तसं गेलो, आणि परत नंतर टायमिंग नंतर पूर्ण एक्झॉस्ट झालो होतो। मग तेव्हा काय कळत नव्हतं मला। मग जिथं मला जागा दिसली तिथं मी बसलो, आणि असा आवाज पण येत होता, म्हणून ज्याला भ्या वाटत होता मला त्या टायमिंगला, म्हणून एका साईडला मी बसलो, दिसत तर नव्हतं आजूबाजूच काय, पण तिथं बसलो। बसल्यानंतर बसलो थोडा उशीर, काय कळलं नाही, तिथंच मी झोपल्यानंतर जेव्हा मला अशी जाग आली ती, तेव्हा पण अंधारच होता। किती उशीर झोपलो माहित नाही, पण जेव्हा डोळं उघडलेलं तेव्हा अंधारच होता, आणि ती बारकी अशी किड होती, ती केसांमधनं शिरलेली होती, खाजवत होता दाढीत, केसात, अंगावर, कपड्यांमधनं पण शिरलेली होती। मग ती माझ्या पर्समध्ये कधी पण ती एक बॉक्स ओपन करायचा ब्लेड आणि ठेवतो, आणि सीझर असते बारकी ओपन करायचं, मग त्याने जशी माझी केस हातात आली वरनं मी तशी कापून टाकली वरची, आणि ब्लेडनं हे करून टाकली, दाढीला फिरवून टाकली पूर्ण, म्हणजे म्हणजे अडकाय नाही सारखं। त्यानंतर मग जसं वाट, म्हणजे जेवढं एनर्जी होत तेवढं मी ट्राय करत होतो चढायसाठी। मग ट्राय करत वरती तर मी लय ट्राय केलं चढायला, पण वरती काय होतच नव्हतं एक साईडनं। मग मी जसं साईडनं मला घावत होतं, मी साईडनं गेलो, एका साईडनं जात गेलो, आणि मला मधनं सारखी चक्कर यायची, आणि मी पडायचो खाली, म्हणजे एनर्जी नसताना, आणि तिथं झोपत होतो। परत तर भ्या पण म्हणजे भ्या पण नव्हतं वाटत, आधी भ्या वाटायचं, म्हणजे ही चावल ती चावल, परत ते अंगालाही झालेलं का, आणि तसंच जिथं जागा गवत एवढ्या हाईटचं असायचं, मग तिथंच झोपत होतो, आणि उठलं की मग परत ट्राय करायचो। आणि परत काय झालं काय माहित, मला आठवत नाही नीट, पण जसं दिसलं तसं चालत आलो। आणि काल म्हणजे मला इथं आणायच्या आधी मला लाईट दिसत होती लांबून, म्हणजे जिथनं गवत जास्त आहे का नाही तिथनं वर चढायचा प्रयत्न केला, आणि जिथं दगडी होती तिथनं होत नव्हता चढायला मला, पण गावाताला असं धरून त्या मातीत पाय अडकून इकडे येत होतं, झाडांमध्ये झाडं पण होती मोठी, त्याला असं चढून आलो जिथपर्यंत होत होता, आणि तिथनं मला माणसं दिसत होती, पण लांब दिसत होती, लय हाक मारत होती, पण कुणी काल जास्तही नव्हतं, माझी माणसं दिसत होती, याच्या आधी काही दिसत नव्हतं। मग तिथनं मी हाक मारली, मग कोण आलं नाही रिस्पॉन्स, मग मी तसा ट्राय करत थोडा वर आलो, अजून वर आल्यानंतर म्हणजे काही ताकदच नव्हती, ते लाकूड घेतलेलं हातात तिथलं तुटलेलं, त्याला सपोर्ट घेऊन थोडं चालत होतं, तेवढ्यातच 2 माणसं आली, त्यांनी मला हे केलं। खरं तर जगण्याचा 4 दिवसाचा तुझा संघर्ष त्या ठिकाणी सुरू होता, ज्यावेळेस तू खाली पडला त्यावेळेस खरं तर भूक असेल, माणसाच्या आणण्याच्या पण त्या भागवण्याचा कसा प्रयत्न केला? नाही, ताण लागत होती, भूक पण लागत होती, पण काय पाणी तर कसं पाऊस पडत होता, ती थोडंफार तसं गेलं असेल तोंडात, पण पाणी तर काय मला भेटलं नाही, आणि खायला तर काहीच भेटलं नाही, खाल्लं तर नाही।
खाल्लं तर नाही काय. बरं, खरं तर पण सिंहगडावरून म्हणजे तू त्या ठिकाणाहून गायब झाल्याच्या नंतर म्हणजे काही सीसीटीव्ही मध्ये तू दिसण्याचा पण दावा काहींनी केला, म्हणजे की हे काय प्रकार होता ती माहित नाही मला काय दावा केला. मला आता पण त्यांनी कुणी काय दावलं नाही, पण म्हणतात कोण तिथनं पोहून गेला ते म्हणून. त्याच्या बारेमध्ये माहिती नाही काय मला. खरं तर म्हणजे ज्या ठिकाणी तू मित्रांसमवेत आला, मित्रासोबत राहिला, मित्रांकडून लघुशन केलं जातो असं सांगून त्या ठिकाणून गेला. मात्र काही मित्रांचं म्हणजे तिथून मित्र परत गेल्याच्या नंतर काही व्यक्तींनी असं पण दावा केला की स्वतः म्हणजे गायब होण्याचा बनाव रस्ता आणि परत येतात असा पण एक आरोप केला जातो. बनाव करायची रिझन पाहिजे त्यासाठी, म्हणजे का करेल त्यासाठी काही रिझनच नाही मला करायला, एवढं करायला मोठं रिझन पाहिजे ना. रिझनच नाही माझ्यापाशी काय करायला, सगळं माझं चांगलं चाललेलं आहे. आता आज पहिल्यांदा खरं तर आई वडील या ठिकाणी आले, भेटले, त्यांच्याशी संवाद झाला. त्यांच्यासोबत खरं तर तू म्हणजे 4 दिवसानंतर त्यांच्या प्रचंड म्हणजे एक मानसिकता वेगळी होती. आज भेटले, त्यांना आनंदच निश्चितच झालेला आहे. आज आई वडिलांशी भेटले, चर्चा झाली, काय संवाद झालाय तुमचा? नाही म्हणजे कालपर्यंत मला म्हणजे आता सकाळपर्यंत मला काही कळत नव्हतं, नुसतं दिसत होतं आणि होत होतं सारखं. आता भेटलेली मम्मी, थोडंफार बोलणं झालं, चांगलं वाटलं बघून. म्हणजे याला तो स्वतःचा पुनर्जन्म म्हणजे स्वतःला समजतो का? आता म्हणजे चांगलं तर वाटतंय, पण आता जी न्यूज आता मला धावली होती की असं पैशांचं हे आहे ते आहे, मग ती मला थोडं शॉकिंग वाटतंय की का असं काढलेलं आहे. ती म्हणतात असं कुणाचं त्या दिवशी फोन आलते, म्हणते ते कुणाचं 10 लाख द्यायचे, ते कुणाचं 8 लाख द्यायचे. ते असं कोणाच नाही ज्यांना मी 10 लाख द्यायचे, ते कुणाला 8 लाख द्यायचे. ते माझा बिझनेस चांगला चालू आहे आणि चांगला रन होतोय, आणि त्याच्यात मला असं काही पैशाची एवढी काही पडलेलं नाही, म्हणजे की मी कुणाला देणं आहे काही आहे म्हणून. उलट मला माणसांपासून येणं आहेत पैसे. मग ती जी म्हणते ती 10 लाख आणि 8 लाख ते खोटं आहे. आपण बघू शकतो खरं तर आर्थिक विवंचनेमधून गायब झाला असा काही जो दावा केला जातो आहे तो चुकीचा आहे. आणि सिंहगडावरून खरं तर मी गायब झालेलो होतो, म्हणजे खाली पडलेलो होतो, आणि त्यानंतर माझा जो जगण्याचा संघर्ष आहे तो सुरू होता, आणि अखेर मी माझ्या स्वतःला संघर्ष करत स्वतःला वाचवलं अशी जी प्रतिक्रिया आहे ती गौतम गायकवाड यांच्याकडून पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, हिंदन मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.